नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 या विषयातील पहिला धडा समरूपता हा बघणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाचे काही गुणधर्म दिलेले आहेत. दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्या त्रिकोणाच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणोत्तरा एवढे असते. तसंच दुसरा गुणधर्म आहे, समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आणि तिसरा गुणधर्म आहे, समान पायांच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. हे तीन त्रिकोणाचे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आता सराव संच सोडवताना आपल्याला या गुणधर्माचा कसा उपयोग होतोय हे आपण या ठिकाणी बघूया. आपण चालू करत आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. तर या ठिकाणी मी सराव संच 1.1 मधील पहिला प्रश्न लिहून घेतलेला आहे. प्रश्न काय आहे, तर एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5 आहे, तर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर पहिल्या त्रिकोणाचा पाया त्याला आपण B1 म्हणूया आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणूया B2. आता या ठिकाणी किमती लिहून घेऊया. पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे 9 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे 10. तसंच उंची देखील आपण या ठिकाणी लिहून घेऊया. उंची पहिल्या त्रिकोणाची म्हणूया H1, दुसऱ्या त्रिकोणाची उंची म्हणूया H2. पहिल्या त्रिकोणाची उंची आहे 5 आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे 6. तर आपल्याला मगाशी त्रिकोणाचे गुणधर्म जे सांगितले होते, यामध्ये सांगितलं होतं की त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्या त्रिकोणाच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाया आणि उंचीचा गुणाकाराचं गुणोत्तर घ्यायचं आहे. व पहिल्या त्रिकोणाचा एरिया आपण मानूया A1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा एरिया A2. गुणोत्तर म्हणजे आपल्याला छेदात घ्यावं लागणार आहे. बरोबर. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, तर पाया गुणिले उंची. मग आता पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे 9 आणि उंची आहे 5 छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे 10 आणि उंची आहे 6. आता या ठिकाणी आपण भाग लावून घेऊया. 3 त्रिक 9, 3 दुने 6 आणि 5 एके 5, 5 दुने 10. तीन एके 3 आणि बेदुने 4. या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय मिळालेलं आहे, तर 3:4. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB, AD लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB काढा. आता या ठिकाणी आपण आकृती जर बघितली तर ही बाजू AB आहे आणि आपल्याला ही BC याच्यावरती लंब सांगितलेली आहे आणि AD देखील या AB वरतीच लंब सांगितलेली आहे. मग आता आपण मगाशी बघितलेल्या त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार समान पायांच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. मग आता या ठिकाणी आपला हा जो AB हा पाया दिलेला आहे तो समानच आहे दोन्ही त्रिकोणांमध्ये. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया त्रिकोण ABC व त्रिकोण ADB मध्ये पाया AB सामायिक आहे. म्हणून त्रिकोण ABC
छेद त्रिकोण ADB. बरोबर. संगत उंची म्हणजेच उंची दिलेली आहे आपल्याला BC आणि AD. मग ABC ची उंची आहे BC आणि ADC ची उंची आहे AD. या ठिकाणी BC ची किंमत आपल्याला दिलेली आहे 4 आणि AD ची किंमत दिलेली आहे 8. 4 एके 4, 4 दुने 8 म्हणजेच 1/2. या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आलेलं आहे तर 1/2. वळूया नेक्स्ट एक्झाम्पल कडे. तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. शेजारील आकृतीमध्ये रेख PS लंबरेख RQ आणि रेख QT लंबरेख PR. जर RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12 तर QT काढा. आता या ठिकाणी ही आकृती आपल्याला दिलेली आहे. त्यानुसार आपण भाग 2 मधील कोणतंही गणित सोडवताना आपल्याला गणितात जी काही माहिती दिली असेल ती उत्तरात पहिल्यांदा आपण लिहून घ्यायची. आकृतीत त्रिकोण PQR मध्ये आपल्याला दिलेली आहेत कोणती कोणती मेजरमेंट्स ते आपण लिहून घेऊया. RQ बरोबर 6, PS बरोबर 6 आणि PR बरोबर 12. तर आपण बघितलेल्या त्रिकोणांच्या गुणधर्मानुसार दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या त्रिकोणाच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असतं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पायाही दिलेला आहे आणि उंचीही दिलेली आहे. त्यानुसार आपण त्रिकोणाचं गुणोत्तर घेऊया. त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. आता या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत. हा एक त्रिकोण PQR आणि दुसऱ्यांदा ही त्रिकोण PQR घ्यायचा आहे, परंतु याचा एकदा उंची QT घ्यायची आहे आणि एकदा उंची PS घ्यायची आहे. मग आता या ठिकाणी बेस काय घेऊया. पहिल्या त्रिकोण PQR चा पाया तर QR गुणिले उंची घेऊया PS आणि दुसऱ्यांदा पाया घेऊया PR आणि उंची घेऊया QT. आता या ठिकाणी आपण दिलेली माप त्या सूत्रात घालून घेऊया. QR चं माप दिलेलं आपल्याला दिले 6 गुणिले PS चं देखील 6 दिलेलं आहे. PR चं दिलेलं आहे 12 आणि QT चं आपल्याला काढायचं आहे. तर आता संगत त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे एकास एक असतं, म्हणून आपण इथं 1/1 घेऊया. आता तिरकस गुणाकार केल्यानंतर या 1 ने जर ह्या 12 गुणिले QT ला गुणलं तर हे 12 गुणिले QT इकडं डाव्या बाजूला येणार आहे. बरोबर ह्या 1 ने ह्या 6 गुणिले 6 ला गुणलं तर हे 6 गुणिले 6 उजव्याच बाजूला राहणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला QT ची किंमत काढायची आहे, म्हणून हे आपल्याला 12 या साईडला पाठवावे लागतील. मग इथं हे 12 गुणिले तिकडे आणून भागिले करूया. QT बरोबर 6 गुणिले 6 छेद 12.
6 एक्के 6, 6 दुने 12, बे एक्के बे, बे त्रिक 6. म्हणजेच आपल्याला क्यूटी या ठिकाणी किती मिळालेले आहे, तर 3. हे आहे आपलं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न आहे, शेजारील आकृतीत एपी लंब बीसी, एडी समांतर बीसी, तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी काढा. तर आता या ठिकाणी आपण आकृती अगोदर बघून घेऊया. आपल्याला विचारलेलं काय आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हा इथं आहे आणि बीसीडी हा या ठिकाणी आहे. म्हणजेच या दोन त्रिकोणाचा आपल्याला समान काय दिसतंय, तर पाया समान आहे. म्हणजेच या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात येणार आहे. म्हणून आपण आता या ठिकाणी अगोदर लिहूया, त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी मध्ये पाया बीसी सामायिक आहे. आणि दुसरी माहिती आपल्याला काय दिलेली आहे, तर एडी समांतर बीसी, ह्या एडी लेंथला ही बीसी समांतर आहे. म्हणजेच ह्या उंची जी आहे ह्या दोन त्रिकोणाची एपी आणि डी क्यू, ही उंची प्रमाणात येणार आहे. म्हणून आपण लिहूया एपी एकरूट डी क्यू. मग आता संगत त्रिकोणांच्या बाजूंचं जर पाया जर समान असेल तर त्रिकोणांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात येतं. उंची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे एपी आणि डी क्यू. या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट्स दिलेले नाहीयेत, म्हणून आपण लिहूया एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी बरोबर उंची दिलेली नाही म्हणजे 1 आहे, म्हणून एकास 1. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी बरोबर एकास 1. हे आहे आन्सर. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, आकृतीत पी क्यू लंब बीसी, एडी लंब बीसी, तर खालील गुणोत्तरे लिहा. आता या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली आहे. या आकृतीवरून आपल्याला ही 4 गुणोत्तर काढायची आहेत. पहिल्यांदा हे गुणोत्तर काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी. तर आता या पी क्यू बी त्रिकोणाचा पाया पी क्यू बी या त्रिकोणाचा पाया आहे बी क्यू आणि उंची आहे पी क्यू छेद पीबीसी त्रिकोणाचा पाया आहे बीसी आणि उंची आहे पी क्यू. या ठिकाणी समान उंची पी क्यू कट झालेली आहे. म्हणजे गुणोत्तर काय येणार आहे, पायाच्या प्रमाणात. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी बरोबर बी क्यू छेद बीसी. हे आहे आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आपण गुणोत्तर काढूया. एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी छेद
एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर. PBC त्रिकोणाचा पाया आहे BC आणि उंची आहे PQ आणि ABC त्रिकोणाचा पण पाया आहे BC आणि उंची आहे AD. मग आता या ठिकाणी पायाला समांतर दोन्ही त्रिकोणाचा पाया सामायिक आहे म्हणून BC ला BC कॅन्सल झाला आहे. उत्तर येणार PQ छेद AD. आता तिसरं गुणोत्तर. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADC बरोबर. ABC त्रिकोणाचा पाया आहे BC आणि उंची आहे AD आणि ADC त्रिकोणाचा पाया आहे DC आणि उंची आहे AD. या ठिकाणी देखील उंची सामायिक आहे. AD ला AD आपण कॅन्सल करूया. उत्तर राहणार आहे BC छेद DC. चौथा रेषो काढूया. चौथं गुणोत्तर आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ADC त्रिकोणाचा पाया आहे DC आणि उंची आहे AD आणि PQC त्रिकोणाचा सुद्धा पाया आहे DC आणि उंची आहे PQ. आता या ठिकाणी DC ला DC कट झालेला आहे आणि आन्सर येणार AD छेद PQ. या ठिकाणी आपला सराव संच 1.1 सोडवून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.